अभिनेत्री प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. सोशल मीडियावरती बदनामी करणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पंकजा मुंडेंची पोस्ट. काहीतरी मिळवण्यासाठी दुर्दैवानं स्त्रीला टार्गेट केलं जातं. सुरेश धस यांना लगावला सणसणीत टोला. अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भात सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत मत. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये न्याय मिळवण्यासाठी मूक मोर्चा काढला हे योग्यच. खासदार नरेश म्हस्केंची पोस्ट. मात्र प्राजक्ता माळीचं नाव विनाकारण गोवलं जात असल्याचं म्हस्केंचं मत. बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये घडामोडी नवे. वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती. वाल्मिक कराडचा अनेक हत्या प्रकरणामध्ये सहभाग. त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. विजय वडेट्टीवार यांची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर फरार असलेली 3 आरोपींची बँक खाती गोठवली. खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडचंही बँक खातं गोठवलं. सूत्रांची माहिती. तर आज 3 फरार आरोपींची मालमत्ता जप्ती संदर्भातही कारवाई केली जाईल. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडी तपासाला वेग. फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलमधील माहितीद्वारे सीआयडीकडनं चौकशी सुरू. आतापर्यंत 100हून अधिक संशयितांची चौकशी केल्याची माहिती. बीडमध्ये तपासादरम्यान सीआयडीला एका स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले. यात संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असल्याचं अंजली दमानी यांचा दावा. मात्र एका बड्या नेत्याचा फोन गेल्याचाही दमानी यांचा दावा. अंजली दमानी यांना आलेल्या व्हॉइस नोटबाबत पोलिसांचं स्टेटमेंट. मेसेज पाठवणारा नशेत असल्याची बीड पोलिसांची माहिती. कुठली माहिती सर्वात आधी पोलिसांना देण्याच्या सूचना. राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणेंची सीआयडीकडनं 9 तास चौकशी. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याची सोनावणेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती मान्य असेल. बीडमधील सरपंच हत्येच्या घटनेबाबत विचारलं असता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज बीड परभणी दौऱ्यावर. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेणार भेट. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या वाजवी खर्चालाही कात्री. हिवाळी अधिवेशनाच्या खर्चामध्ये जवळपास 55% घट. इतर विभागातील खर्चालाही कात्री लागणार. मुंबई महापालिकेतील प्रशासकाच्या कारभाराला 7 मार्चला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा 7 मार्च पूर्वी मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका घ्या. सपाचे आमदार रईस शेख यांची शिंदे आणि फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. मुंबई महापालिकेची निवडणूक समाजवादी पक्ष स्वबळावर लढवणार. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमींची घोषणा. मवियाने धर्मनिरपेक्ष तत्वांना तिलांजली दिल्याची ही टीका. केरळ म्हणजे पाकिस्तान, म्हणूनच प्रियांका गांधी तिथून निवडून येतात. मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. अफझल खानाच्या वधाचे फोटो लावू नका असं सांगण्यात आल्याचा नितेश राणेंचा दावा. मात्र अफझल खान वधाचे फोटो इथे नाही तर काय पाकिस्तानात जाऊन लावायचे का? नितेश राणेंचा सवाल. भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. आणखी एक घोटाळा उघडकीस आणण्याचे सोमय्यांचे सूतोवाचक. छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुलातील 21 कोटींच्या अपहाराचं प्रकरण. घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्ष कुमारच्या मैत्रिणीची दिवसभर झाडाझडती. पोलीस आयुक्तांनी स्वतः चौकशी केल्याची माहिती. भिवंडीतील वाहतूक कोंडीचा भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनाही फटका. मुंबई नाशिक महामार्गावरती पडघ्याजवळ टोल प्रशासनाला धारेवर धरत सुरेश म्हात्रेंनी वाहतूक कोंडी केली सुरळीत. कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची जय्यत तयारी. खबरदारी म्हणून ग्रामीण पोलिसांकडनं 4800 पोलीस तर एसआरपीएफच्या 12 तुकड्यांचा बंदोबस्त. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांचं आज लेखणी बंद आंदोलन. 26 डिसेंबरला म्हाडा उपाध्यक्षांच्या अंगावरती एक व्यक्ती धावून आली होती. या संदर्भात कर्मचारी आक्रमक.
नागपुरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय क्रीडा संकुलाच्या इमारतीसाठी जवळपास 600 झाडांची कत्तल केली जाणार. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून नोटीस काढून वृक्षतोडीला परवानगी. पर्यावरणवाद्यांचा वृक्षतोडणीला विरोध. लेगसी प्रकल्पासाठी आयआयटी मुंबईला 21 कोटींची देणगी. संस्थेत शिक्षण घेऊन 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी असा हा देणगीचा सोहळा. राज्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 3000 जागा रिक्त. एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी या जागा भरल्या जाव्यात मागणी. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावलेलीच. बीकेसी मालाड कुर्ल्याची हवा खराब श्रेणीमध्ये. मुंबईकरांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडू नये, डॉक्टरांचं आवाहन. मुंबईत वायू प्रदूषणामध्ये बेकरीमधून सोडण्यात येणाऱ्या धुराची भर. पालिकेकडून मुंबईतल्या 276 बेकऱ्यांना नोटीस. मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांकडून 2000हून अधिक रिक्षा जप्त. विविध नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई. प्रवेशबंदी असतानाही समृद्धी महामार्गावरनं दुचाकी स्वाराचा प्रवास. बुलढाण्याच्या मेहकर जवळचा प्रकार. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. राज्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट. त्यामुळे ढगाळ हवामानाने किमान तापमानामध्ये वाढ. राज्यामध्ये थंडी गायब. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये धुक्याची चादर. धुक्यामुळे वाहनांचा वेग मंदावला. बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण. दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि कांदा या पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता. अहिल्यानगर शहरासह परिसरामध्ये दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे पिकांवरती परिणाम होण्याची दाट शक्यता. भंडाऱ्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे सर्व शेतीमालाचे भाव गडगडले. किरकोळ बाजारामध्ये भाजीपाल्याच्या दरात 50% घसरण. दर कोसळल्यामुळे शेतकरी चिंतेत. नाशकामध्ये सप्तशृंगी देवीचं मंदिर 2 जानेवारीपर्यंत 24 तास खुलं राहणार. नववर्षानिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावरती खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. यात्रेनिमित्त लाखो भाविक जेजुरीत दर्शनासाठी दाखल. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक रोषणाई. सर्व परिसर रोषणाईने उजळला. अमरावतीमध्ये मोर्शी तालुक्यातील विचोरी गावामध्ये 32 विद्यार्थ्यांना विषबाधा. जिल्हा परिषद शाळेतील मध्यान्ह भोजनातनं विषबाधा झाल्याची माहिती. 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. धाराशिव जिल्ह्यातल्या उमरग्यामध्ये 3 अल्पवयीन मुलींनी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला. घरातनं 5000 रुपये चोरून दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन केला. कोरियातील बीटीएस व्ही ग्रुपला भेटण्यासाठी मुलींनी घरातून पळ काढला. भंडाऱ्यामध्ये नर्सेसकडनं वसतिगृहाची साफसफाई. नर्सिंग वसतिगृहातला धक्कादायक प्रकार समोर. आरोग्य उपसंचालकांनी दिले चौकशीचे आदेश. तुमच्या घरात चोरी होऊ शकते, घर सांभाळा. पोलिसांचा धाराशिवकरांना अलर्ट मेसेज. अमावास्येनिमित्त धाराशिवमध्ये घरातील सर्वजण शेतात जाऊन जेवण्याची परंपरा. शेतात जाण्यापूर्वी कोणाला तरी घरी ठेवण्याचं आवाहन. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला दालनाबाहेर मारहाण. पुनर्विकासात गेलेल्या घराचं भाडं न मिळाल्यामुळे जाब विचारायला गेले असता मारहाण. गुन्हा दाखल. नागपूरमध्ये हत्यासत्र थांबेना. काल भर दिवसा जरीपटका. ख्रिश्चन कब्रस्तानच्या चौकीदाराची हत्या. मारेकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. नागपूरच्या गांधीबाग परिसरात मामाकडनं भाच्याची हत्या, तर हल्ल्यामध्ये दुसरा भाचा गंभीर जखमी. जुन्या वादातून हल्ल्याची आणि हत्येची घटना घडल्याची प्राथमिक माहिती. वाशिममध्ये तहसीलदारांनी फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करून पकडला अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणारे 3 जण ताब्यात. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमध्ये वनविभागाची कारवाई तर 2 आरोपी फरार. जळगावमधील MIDC परिसरातील सिद्धिविनायक चटईच्या कारखान्याला आग. आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान. 3 तासानंतर आगीवरती नियंत्रण. पालघरच्या बोईसर तारापूर MIDCतील परफ्यूम आणि फ्रॅग्रन्सेस बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग. UK एरोमॅटिक्ससह आणखी 2 कंपन्यांना सुद्धा आग. 4 तासानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. शारीरिक संबंध म्हणजे लैंगिक अत्याचार नाही, तर दिल्ली उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. काँग्रेस गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यासाठी मागणीवरती ठाम. 3 जानेवारीनंतर शहांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस मोहीम राबवणार. जयराम रमेश यांची माहिती. 2024 मध्ये जम्मू काश्मीरमधील मारले गेलेले 60% दहशतवादी पाकिस्तानी. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट. मल्याळम अभिनेता दिलीप शंकर याचा तिरुअनंतपुरममधील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला. गेल्या 2 दिवसांपासून होते नॉट रिचेबल. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन. वयाच्या 100व्या वर्षी जिमी कार्टर यांनी घेतला अखेरचा श्वास. 1977 ते 1981 दरम्यान जिमी कार्टर होते अमेरिकेचे अध्यक्ष. काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावरती 24 तासानंतर विमान उड्डाणं सुरू. कमी दृश्यमानता असूनही विमान उड्डाणं वेळेवर. केदारनाथ मंदिरावरती बर्फाचा थर. मंदिराच्या परिसरात 2 ते 3 फूट बर्फ साचला. मंदिराच्या सुरक्षेसाठी ITBP आणि पोलीस तैनात. बद्रीनाथ धाममध्ये सर्वत्र बर्फाची चादर. मात्र बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद. हिमाचल प्रदेशातील चंबामध्ये हिमकडा तुटल्यामुळे धबधब्यासारखा कोसळला बर्फ. प्रशासनाकडनं पर्यटकांना सतर्कतेचा इशारा. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट. जास्त उंचीवर असलेल्या भागांना हिमस्खलनाचा इशारा. बर्फवृष्टीमुळे हिमाचल राज्यातल्या 300हून अधिक रस्त्यांवरती बंद होण्याची पाळी. रस्त्यांवरून बर्फ हटवण्याचं काम सुरू. श्रीनगरमध्ये सुद्धा बर्फवृष्टीमुळे अडचणी वाढल्या. मुघल रोड वाहतुकीसाठी बंद. तर हिमाचलच्या कुल्लूमध्ये बर्फवृष्टीत अत्यावश्यक सुविधा पुरवण्याचं प्रशासनासमोर मोठं आव्हान. पर्यटकांना रेस्क्यू करण्यासह वीज, पाणी या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा कसरत. किनोरीमध्येही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. रिकांगपिओंगमध्ये प्रशासनाकडनं बर्फ बाजूला करण्याचे काम सुरू. बर्फवृष्टीमध्ये प्रवास टाळण्याचं प्रशासनाचं पर्यटकांना आवाहन. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये सुद्धा बर्फवृष्टी सुरूच. अनेक ठिकाणी रस्त्यावरती बर्फ साचल्यामुळे वाहतुकीत अडथळे. प्रशासनाकडनं बर्फ बाजूला करण्याचं काम सुरू. शिमल्यातल्या कुफरीमध्ये पर्यटकांची गर्दी. संपूर्ण शिमल्यात बर्फाची चादर. पर्यटकांकडनं लुटला जातोय बर्फात खेळण्याचा आनंद. हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये बर्फाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नववर्ष साजरं करण्यासाठी अनेक दिवस आधीपासूनच पर्यटक हिमाचलमध्ये. इस्रोकडून आज स्पेडेक्स मिशनचं लॉन्चिंग. डॉकिंग अनडॉकिंग क्षमतेत भारत होणार स्वावलंबी. अंतराळात स्वतःचं स्थानक बनवणंही दृष्टीपथात. मैंने प्यार किया या सुप्रसिद्ध चित्रपटाला 35 वर्ष पूर्ण. 35व्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा राजश्री प्रोडक्शनचा निर्णय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.